तर भावानो आता आम्ही निघालेलो मोरजाई पठारावर. तर पठारावर जायच्या आधी आम्ही असं शायनिंग मारत मारत वडापाव खाल्ला. वडापाव खाऊन झाल्यावर आमचा ट्रॅक चालू झाला. तर हे पहिल्याच असं ओढ्यातनं वाट काढत काढत आम्ही पुढं निघालो आणि पुढं गेल्यावरती परत एक छोटासा ओढा भेटला. पाऊस खूप होता. परत त्याच्यातनं असं वाट काढत काढत चिखलातनं नाचत नाचत पुढे गेलो. पुढं गेल्यावरती येऊन पोचलो आम्ही पठाराच्या पायथ्याशी आणि पठाराच्या पायथ्यानंतरनं आम्हाला हे अशा शिड्या भेटल्या. शिड्या चढत 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 आम्ही वरती गेलो आणि वरती जाऊन बघतो तर काय खतरनाक माहोल. परत शिड्या चढत चढत आम्ही पोचलो जाऊन पठाराच्या माथ्यावर आणि माथ्यावरती गेल्यावर तर एक्सलंट माहोल, खतरनाक. डायरेक्ट असा पाऊस येऊन कानात लागत होता. परत नाचत 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 थोडी मस्ती करत आम्ही जाऊन पोचलो मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेर अशा शिळा आहेत. आणि त्यानंतर आम्ही गेलो मंदिरात. मंदिरात गेल्या गेल्या प्रसन्न वाटलं. मस्त मोरजाई देवीचं दर्शन झालं, प्रसन्न अशी वाटणारी मूर्ती. आणि त्यानंतरनं आम्ही परत बाहेर आलो. बाहेर आल्यावरती थंडी एवढी वाढली होती ना की मग आम्ही चहाचा बेत केला. चहा तर आम्ही खालूनच आणला होता. परत आम्ही चहा डिवाईड केला, चहा प्यायलो आणि त्यानंतर लागली होती भूक म्हणून मग मॅगीची तयारी. मग तसाच त्या दगडावरती कांदा कापला कचकच कचकच. ह्या पावसातनं अशी छत्री लावून ते गॅस पेटवला आणि मग त्या पाण्यात कांदा बिंदा टाकून टोमॅटो टाकून मॅगी टाकली आणि मॅगी टाकून झाल्यावरती मस्त असा मसाला टाकून झाला आणि मस्त अशी आमची मॅगी तयार झाली. तुम्ही वातावरण बघितच असाल. मस्त मॅगी खाल्ली, गरमागरम गरम ऊर्जा आली आणि परत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.